पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी बाजरी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे संकट आले, त्यात रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना उत्पन्नाची आशा होती. मात्र रब्बीच्या हंगामात देखील आता अचानकपणे ज्वारी बाजरी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने हातातोंडाशी आलेला घास कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी पिकांवरील अळीच्या प्रादुर्भावामुळे हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. नांद्रा येथील शेतकऱ्यांनी ज्वारी बाजरी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने पाचोरा कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची त्वरित दखल घेऊन आज पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ दिनेश पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी संदीप चौधरी, कृषी सहाय्यक नांद्रा प्रतीक्षा पवार यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. यंदा मक्याबरोबरच आता बाजरी व ज्वारीवरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. पाचोरा तालुक्यातील नांद्रा परिसरात सुमारे 40 ते 50% क्षेत्र अळीने बाधित झाले आहे. सध्या बहुतांश भागात ज्वारी व बाजरी साधारण पोटऱ्यात आहे. पाचोरा तालुक्यातील पेरलेली ज्वारी व बाजरी यंदा अळीच्या विळख्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता मक्यासोबत बाजरी व ज्वारीवरही अळीचा मोठा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ज्वारी बाजरी अळीमुळे बाधित होऊ लागली आहे. सध्या ज्वारी व बाजरीने गाभे धरलेले असून अळी मात्र नेमकी गाभ्यात नुकसान करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वैयक्तिक पातळीवर फवारणीची लगबग सुरू आहे. पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाजरी व ज्वारीचे पीक घेतले जाते. अळीवर नियंत्रण मिळवता आले नाही तर मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन आज नांद्रा येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी बाजरी पिकांवर पडलेल्या अळीच्या शेतात भेट देऊन पाहणी केली आहे. यासोबतच ज्वारी व बाजरी पिकांवर पडलेल्या अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बघा देखा मोकळं आहे देखा कथा आहे. आहे देखा दिस नाही का असे 5-5, 6-6 कणीस परत 5-5, 6-6 आळे आहे. काय करायचं शेतकरीने बघून घ्या तुम्ही. प्रत्येक कणसा परत हे बघा, हे बघा इथे, हे बघा, हे बघा दिसली अशा मध्ये घुसलेल्या राहतात त्या मध्ये. हे बघा, हे बघा, हे बघा त्या 3 आहे या फेकल्या. आता या कणसाचे बघा, बघा ही केवढी मोठी, बघा ही केवढी मोठी. त्याच्यानंतर ही खाली आहे, वरती आहे. हा हे बघा, हे बघा, हे बघा मोठा एवढ्या आहे. पहा तुम्ही काय करायचं शेतकरी, मरायचं. खाली 2 पडल्या, अजून खाली 2 पडून गेल्या. अजून प्रत्येक कणीस परत आहे. बाहेरून आपल्याला दिसत नाही, ते मध्ये राहते, ती मध्ये शोधावं लागते तिला.